विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला व्याकरणचा धडा आहे त्याचं नाव काय आहे? वचन. आणि वचन याचा हा दुसरा सीझन आहे. पहिल्या सीझन मध्ये आपण काय पाहिले की वचन काय आहे किंवा त्याची परिभाषा पाहिले आणि त्याचे प्रकार पाहिले. या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे? चला बघूया. बघा, पहिला जे आहे ते काय आहे? पुल्लिंग आकारांत अ से समाप्त होने वाले शब्द पुल्लिंग आकारांत शब्दों में वचन बदलने पर कोई परिवर्तन नहीं होता. मी तुम्हाला पहिलेही सांगितले होते की असाही काही शब्द येतात त्यांचं परिवर्तन नाही होतात. लिंग किंवा वचन मध्ये त्यांचं परिवर्तन नाही होतात. असा काही प्रश्न आहेत किंवा शब्द आहेत. तर हा जे शब्द आहे ते तसंच ही आहे. तर बघा, पहिलं जे आहे पुल्लिंग आकारांत. काय आहे? पुल्लिंग आकारांत अ से समाप्त म्हणजे अ यांच्यात तो समाप्त होते. त्यातून नये शब्द जे आहे पुल्लिंग आकारांत शब्द यांचं जे वचन बदलते त्यांना कोणताही परिवर्तन नाही होतात. बघा, पहिला एकवचन आणि बहुवचन. पहिला काय आहे तुमच्याकडे? फूल, आणि याचा बदल नाही होतात. त्याला काय म्हणतात? फुलं असंही म्हणतात. मोर, आणि इथे पण मोर. बघा, मार्ग, इथे पण मार्ग. कमल, इथे पण कमल. शेर, शेर. हिरण आणि हिरण. म्हणजे याप्रमाणे बघा, मित्र, मित्र. बादल, बादल. बाग, बाग. दिन, दिन. चांद, चांद. तर याप्रमाणे काय दिलेलं आहे की जे आकारांत शब्द असतात, जसे असमाप्त होणार बद्दल होतात, त्यांमध्ये बहुवचन असा परिवर्तन नाही होतात. ते जसे प्रश्न आहेत त्याबद्दलही तसेही प्रश्न दिलेले असतात आणि त्याचं उत्तर पण तसेही होता, कारण की त्याप्रमाणे त्याला काहीही अर्थ नाही दिलेले जात आहे. तर हा झाला आपला पहिला. आता आपण अजून काय पाहणार आहे? चला बघूया. आता दूसरा बघा, पुल्लिंग आकारांत आ से समाप्त होने वाले शब्द पुल्लिंग आकारांत में वचन बदलने पर आ का ए हो जाता है. जसे बघा, पुल्लिंग आकारांत जे होतात आ, जेव्हा हे आ समाप्त असतात त्या शब्दांचं पुल्लिंग आकारांत मध्ये वचन बदलते आणि त्याला आ असा परिवर्तन होतात. कोणता? बरोबर, ए यात बरोबर होतात. जसे एक वचन आणि इथे काय दिलेलं आहे? बहुवचन. जसे इथे पहिला दिलेला आहे चूहा, तर म्हणजे काय होतात? चूहे. काय होतात? चूहे. लडका, लडके. कळतं ना तुम्हाला? पौधा, पौधे. तर हा प्रमाणे यांचं परिवर्तन असं असतात आणि आ यांचं परिवर्तन ए मध्ये होऊन जातात आहे. तर हा झाला आपला पुल्लिंगचा. जसा आणखीन इथे दिले आहे रास्ता, रास्ते. घंटा, घंटे. जूता, जूते. बेटा, बेटे. घोडा, घोडे. झुला, झुले. तर हा यांचा परिवर्तन असा प्रमाणे होऊन जातात आहे. तर हा तुम्हाला कळलं की नाही? तुम्ही मला सांगा लवकर. चालेल, कळाले आहे. चालेल, तर अजून बघूया. जे तिसरा आहे आपल्या समोर, तिसरा आहे जो आपल्या समोर, पुल्लिंग इकारात ई से समाप्त होने वाले इकारात से ई से समाप्त होने वाला उकारांत उ से समाप्त हो वाले तथा उकारांत से उ से समाप्त होने वाले शब्दों के बहुवचन रूप में परिवर्तन नहीं होता. जसं इथे दिलेले आहे पुल्लिंग इकारांत म्हणजे ई से समाप्त होने वाले शब्द. जसे ब, पुल्लिंग. तर याप्रमाणे पहिला आपण बघणार आहे अ. काय बघणार आहे? अ. तर अ मध्ये तुम्ही बघणार की पुल्लिंग इकारांत ई से समाप्त होणारे शब्द जसे एकवचन आणि बहुवचन. कवी, ते कवीही येणार. यती, यतीही येणार. ऋषी, ऋषीही येणार. मुनी, मुनीही येणार. कारण की ई जे समाप्त होतात त्याचप्रमाणे यांचं जे उत्तर आहे ते तसंही होते. कारण इथे दिलेले आहे ब पुल्लिंग इकारांत ई से समाप्त होने वाले शब्द. जसे पक्षीच्या पक्षी असतात, आदमीचे आदमीही असतात, हातीचा हाती, साथीच्या साथीत. तर याप्रमाणे ई किंवा बडी ई किंवा उ, बडा उ हा यांचा जे शब्द होतात बहुवचन रूपात परिवर्तन होतात. तर असंही प्रमाणे होऊन जात आहे. आता क बघूया. बघा, पुल्लिंग उकरण उ समाप्त होने वाले शब्द जैसे साधु, साधु. पशु, पशु. तर पुल्लिंग उकारात से समाप्त होने वाले शब्द
चाकू चाकू, डाकू डाकू। तर याप्रमाणे असं मी तुम्हाला का दिलेले आहे, कारण की जेव्हा तुम्ही असा प्रश्न तुमच्या समोर येणार तर तुम्हाला असं वाटणार की यांचं उत्तर काही आहे का, यांचं उत्तर कसं आहे. तर याबाबत तुम्हाला हा जे आहे तुम्हाला त्यांची जी परिभाषा आहे इथे ते थोडा समजून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही हा समजले तर तुम्हाला काहीही कोणताही अडचण नाही येणार. उत्तर लिहिण्याबद्दल कोणताही अडचण तुमच्या समोर नाही येणार. कळलं तुम्हाला? हो. तर आता अजून बघूया. बघा, आता स्त्रीलिंग शब्दों को एक वचन और बहुवचन रूप. आता जे स्त्रीलिंग शब्द आहे त्यांचं एक वचन आणि बहुवचन यात रूपांतरण कसे केलेले जाते ते पण आपण बघूया. बघा, स्त्रीलिंग अकारांत अ से समाप्त होने वाले शब्द स्त्रीलिंग अकारांत शब्द में वचन बदलने पर अ ए हो जाता है. बघा, जेव्हा स्त्रीलिंग आकारांत शब्द असतात आपल्या समोर त्यामध्ये वचन बदलण्यात रूपांतरण होते आणि अ जे आहे ते ए मध्ये रूपांतरण होऊन जात आहे. कोणता मध्ये? ए. ए मध्ये पण कोणता? हा जे तुम्हाला वेलांटी दिसत आहे तसा होऊन जाते. बघा, काही उदाहरण दिलेले आहे ते आपण बघणार आहे. बघा, जसे एक वचन बहुवचन. बातचं काय होतात? बाते. ए इथे सांगितलं आहे बघा, एचं परिवर्तन कुठे होतात? ए मध्ये. तर बात काय झाले? बाते, किताब, किताबे, आंख, आंखें, कलम, कलमे, तलवार, तलवारें, बहन, बहने, पुस्तक, पुस्तके, रात, राते. तर हा यांचं रूपांतरण असा बद्दल होते जेव्हा स्त्रीलिंग आकारांत असमाप्त होऊन जातात आणि स्त्रीलिंग आकारांत शब्दोचे वचन जेव्हा बदलतात अपरिवर्तन कसा बदल होतात? ए बरोबर होतात आणि हा प्रमाणे यांचा उत्तर एक वचनचा बहुवचन मध्ये निर्माण होऊन जाते. कळलं तुम्हाला? हो. तर अजून दुसरा बघूया. बघा, स्त्रीलिंग आकारांत आ से समाप्त होने वाले शब्द स्त्रीलिंग आकारांत शब्दों में बहुवचन किंवा वचन बदलने पर आ के साथ ए जुड़ जाते हैं. आता आपण पहिलं काय पाहिले की त्यामध्ये काय होता की अ च समाप्त होऊन जाते तर ए वाढते. तर इथे जे आहे आ जे समाप्त होऊन जाते तर ए असं जुळून जाते. जसा इथे दिलेला आहे बघा, एक वचनचा बहुवचन मध्ये. माताचं काय होतात? माता ए. काय होतात? माता ए. सभाचा सभाए, गाथाचा गाथाए. तर याप्रमाणे यांचं परिवर्तन असं प्रमाणे होते. आता इथे बघा, परीक्षा परीक्षाए, महिला महिलाए, लता लताए, हवा हवाए, प्रथा प्रथाए. तर याबद्दल यांचं परिवर्तन असं प्रमाणे होऊन जातात आहे. कळलं की नाही तुम्हाला? सांगा लवकर मला. कळाले आहे. तर याबद्दल अशा प्रमाणे हा परिवर्तन केलेले जाते. तर तुम्हाला हा सर्व गोष्ट आहे किंवा तुम्हाला हा जे आहे ना हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्हाला हा समजला तेव्हा तुम्हाला काहीही हरकत नाही होणार की हा कोणता परिवर्तन आहे किंवा यामध्ये आपल्याला कोणता परिवर्तन केलेले जात आहे किंवा आपण काय करणार आहे हा प्रमाणेही आपल्याला दिसत आहे. बघा, आपल्या समोर आता आले आहे तिसऱ्या प्रमाणे आपल्याला काय करायचं आहे बघा, स्त्रीलिंग इकारांत ई से समाप्त होने वाले शब्द स्त्रीलिंग इकारांत शब्दों में वचन बदलने पर या जुड़ जाते हैं. जेव्हा ई जसं स्त्रीलिंग आहे ई यात वचन समाप्त होते त्यामध्ये स्त्रीलिंग इकारांत शब्द वचन बदलत त्या रूपांतरण कसा बदल होते? या शब्द या जुळून जातात आहे. तर एक वचन मध्ये आणि बहुवचन मध्ये यांचं रूपांतरण कसा बदल होते ते आपण बघूया. बघा, राशी राशियां. काय होते? राशी राशियां. तिथी तिथियां. नीती नीतियां. तर हा प्रमाणे यांचा जे आहे प्रश्न असा परिवर्तन केलेले जाते. बघा इथे औषधी औषधियां, गती गतियां, पंक्ती पंक्तियां. तर याबाबत यांचं पण परिवर्तन असा बदल ही होते. कळलं की नाही तुम्हाला? परत सांगते मी. बघा, जेव्हा इकारण शब्द असं असतात त्या शब्दाचा बदलून म्हणजे परिवर्तन कसा बदल होते? या शब्द जोडून घेत आहे. तर याप्रमाणे यांचं पण झालेले आहे. आता आपण दूसरा बघूया. स्त्रीलिंग इकारांत ई समाप्त होने वाले शब्द स्त्रीलिंग इकारांत शब्दों में वचन बदलने पर ई का इया हो जाता है. आता बघा, ई का काय झालं होते? परिवर्तन काय होते? इया.
कसं परिवर्तन होते इयामध्ये. तर याप्रमाणे यांचा जे शब्द आहेत ते तुम्हाला कळून घेता आहे किंवा तुम्हाला असा विचार करायचा आहे की यांचा प्रश्न कसा निर्माण होते. परत सांगते मी, बघा, स्त्रीलिंग इकारांत शब्दों में वचन बदलने पर ई का इया हो जाता है. जेव्हा ई असतात त्यांचं परिवर्तन कोणाबद्दल होतात? इयाबद्दल होऊन जात आहे. बघा पहिला, सखी सखिया, काय होते? सखीच्या सखिया. नदी नदियां, रोटी रोटियां, तिजोरी तिजोरियां, टोकरी टोकरियां, चक्की चक्कियां, कली कलियां, बिल्ली बिल्लिया. आणि यामध्ये बघा, घोडी घोडिया, मोमबत्ती मोमबत्तिया, परी परिया, पोटली पोटलिया. तर याप्रमाणे यांचं परिवर्तन अशा प्रमाणेही केलेले जाते. तर तुम्हाला कितका समजून घ्यायचं आहे हे सर्वात मोठी गोष्ट आहे. परत मी तुम्हाला ते सांगत आहे की याबद्दलही तुम्हाला असं शोध करायचा आहे किंवा असा प्रश्न करायचा आहे की याही बद्दल जे आहे यांचं परिवर्तन असतात. कळलं की नाही तुम्हाला? सांगा लवकर मला. कळाले आहे? कळलं ना? तर याप्रमाणेही तुम्हाला असं परिवर्तन केलेलं. मी का तुम्हाला हा सगळं सांगितले? कारण की जेव्हा हा शब्द तुमच्या समोर येते तेव्हा तुम्ही काय करते की विचार करते की यांचा प्रश्न कसा बद्दल होतात किंवा यांचा कसा होणार. तर याप्रमाणेही यांचा परिवर्तन होऊन जात आहे. ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. बघा, पाचवा इथे स्त्रीलिंग उकारंत उ समाप्त होने वाले शब्द. बघा, स्त्रीलिंग उकारंत शब्दों में वचन बदलने पर ए जुड़ जाता है. जेव्हा उ शब्द असा समाप्त होऊन जाते आणि शब्द स्त्रीलिंग आकारांत शब्दों में वचन बदलून जाते त्यांना ए असा जोडून जात आहे. तर एक वचन आणि बहुवचन मध्ये धातू, त्यांचं उत्तर काय होते? धातुए. ऋतू आणि त्यांचं उत्तर काय होते? ऋतुए. तर याप्रमाणेही परिवर्तन केलेले जाते. आता सहावा बघा, स्त्रीलिंग उकारांत उ समाप्त होने वाले शब्द स्त्रीलिंग उकारांत शब्दों में वचन बदलने पर उ का उ होकर उसमें ए जुड़ जाता है. जेव्हा उ हा शब्दाचा उ जोडून काय होतात? शब्द जोडून जातात. बघा इथे एक वचन बहुवचन, बहु बहुए, वधू वधुए, गो गोय. तर हा प्रमाणे असा परिवर्तन केलेले जाते. तर तुम्हाला समजलं की नाही हे तुम्ही सांगा मला. कळलं? तर असा परिवर्तन होऊन जातात. तुम्हाला किती कळलेले आहे त्याप्रमाणेही असं होतात. कारण की ज्या उ आहे, वडील उचा उ जोडून जात आहे, तर याप्रमाणे यांचं जे उत्तर आहे ते वेगळे असतात. तर या वेगळ्या उत्तराच्या साठी तुम्हाला ही सगळं मी बोलून घेते आहे किंवा ही सगळं मी तुमच्या समोर केलेले आहे. कारण जेव्हा तुम्हाला समजणार तेव्हाही तुम्ही यांचं उत्तर लिहिणार आहे. तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही उत्तर लिहिणार का? सांगा मला लवकर. नाही. तर याप्रमाणे तुम्ही समजून घ्या याचं जे परिवर्तन आहे, कशाबद्दल परिवर्तन आहे आणि कोणता शब्द कशाबद्दल आहे, कोणत्या शब्दावर कोणता शब्द लिहायचा आहे हे पटकून समजून घ्या. जेव्हा तुम्ही हा समजले, तुम्हाला तुमचं जे उत्तर आहे ते कधीही गलत नाही होणार. जेव्हा तुम्ही नाही समजणार तर तुमचं उत्तर गलत होणार. तर मला वाटते की तुम्हाला समजून गेलेले आहे ना? हो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की एकवचन आणि बहुवचनचा किती परिवर्तन आहे. जसं अ प्रमाणे किती आहे, आ प्रमाणे किती आहे, ई प्रमाणे किती आहे, बडी ई बरोबर, मोठे ई बरोबर किती आहे, उ बरोबर कसं आहे. तर यांचं परिवर्तन कशाबद्दल केलेले जाते आणि यांचं उत्तर कसं परिवर्तन होऊन जाते. काही शब्द असे आहे की त्यांचं परिवर्तनही नाही होते, त्यांचं तसेचही लिहितो आपण. पण यांच्याबद्दल आपल्याला कसं परिवर्तन करायचं आहे किंवा यांचं उत्तर कशा होणार हे पण आपण पाहिले. तर याप्रमाणे यांचं उत्तर कसे दिलेले जाते किंवा कसे केलेले जाते हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आम्हाला माहित आहे की तुम्हाला समजले. तर मी परतही ते सांगत आहे की एकदा पुन्हा त्याला बसून लिहायचं आणि ऐकायचं, परत परत ऐकायचं. जेव्हा तुम्ही परत परत ऐकणार तेव्हाही तुम्हाला हा मोठ्या प्रमाणे समजून घेते आहे आणि लिहून तुम्ही विचार पण करायचा की याच्याबद्दल असं आहे तर याच्याबद्दलही असंही होणार. कळलं ना तुम्हाला? हो. धन्यवाद.